मी तुळशीदास भोईटे, पुढारी न्यूज ओपन फोरम या कार्यक्रमात अनेकदा महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनातील अनेक मोठ्या नेत्यांना तुम्ही मनमोकळेपणानं व्यक्त होताना पाहिलं असेलच। आज आपल्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे आहेत। आत्ताच मगाशी उल्लेख झाला की बेधडकपणे बोलण्यासाठीच ते ओळखले जातात, म्हणजे ओपन फोरमचं स्वरूपच असं असतं। आणि त्यातही पुढारी म्हटलं की 85 वर्षांची परंपरा। काय आठवतं पुढारी म्हटलं तर? पुढारी म्हटलं तर जो समाजाला सातत्यानं पुढे नेतो तो पुढारी। पुढारी म्हटलं तर मराठी मनाला, मराठी जनांना भावणारी आक्रमकता, आणि तीही पुन्हा कशी? उगाचच आक्रस्तयपणाचा आव न आणता, तसं जरासही भासू न देता, एकदम लॉजिकल ॲग्रेशन म्हणतो ना तशी तर्कशुद्ध अशी आक्रमकता सामान्यांसाठी, या मातीशी आणि मातीतल्या माणसांशी निष्ठा जपणारी पुढारीची पत्रकारिता। आणि त्याच 85 वर्षांच्या परंपरेतून पुढारी न्यूज नुकतंच 29 ऑगस्टला लॉन्च झालेलं आपलं चॅनल, आणि त्याच चॅनलवर आक्रमकतेसाठी ओळखले जाणारे नारायण राणे आपल्यासोबत आहेत। म्हणजे राणे साहेब, पहिलंच मला विचारावंसं वाटतं की आत्ताच आपलं जेव्हा बोलणं होत होतं की तुम्ही राजस्थानला होतात, त्यानंतर तामिळनाडूत गेलात, सातत्यानं गेल्या 3 वर्षात केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही संपूर्ण देश फिरता आहात। नेमकं मोदी सरकारबद्दल अनेकदा खूप काही सांगितलं, तर इतकी कामगिरी बजावली आहे, तितकी बजावली आहे तुमच्या खात्यामार्फत, कारण तुम्ही एक मराठी मंत्री आहात। मुख्यमंत्री असताना अल्प काळासाठी का होईना तुम्ही जी आक्रमकता दाखवलेली, ही आक्रमकता मी जी म्हणतोय ती राज्य कारभारातली आक्रमकता म्हणतोय। आताच्या गेल्या 3 वर्षात नेमकं नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून देशासाठी काय कामगिरी बजावली? माझी जबाबदारी मोठी आहे। आता माझ्या खात्याशी निगडीत 6,40,00,000 उद्योग आहेत, त्यात 15 कोटी कर्मचारी आहेत। त्याशिवाय कोरोना जेव्हा आला, त्या कोरोनामध्ये बंद पडलेले देशातील उद्योग हे परत सुरू व्हावेत, तरी त्याच वेळेला एकाच वेळेला 5 लाख कोटी त्यांनी मला यांचं पुनर्वसन करण्यासाठी दिले, आणि त्यातले जवळपास 4.25 लाख कोटी मी खर्च करून उद्योग सुरू केले। त्यामुळे GDPवर कोणताही परिणाम होऊ शकला नाही। भारत जो 10 वरून 5 आला, त्या माझ्या खात्याचं योगदान आहे, नारायण राणेचं असं म्हणणार नाही, खात्याचं आहे। आणि त्यामुळे उद्योजक बनवणं, रोजगार निर्माण करणं, पर कॅपिटा इन्कम म्हणजे दरडोई उत्पन्न वाढवणं, एक्सपोर्ट वाढवणं आणि देशाची आर्थिक विकास करणं हे माझ्या खात्याचं काम आहे। रोजगार निर्माणासाठी माझ्या खात्याशी अनेक योजना आहेत। मायक्रो म्हणजे सूक्ष्म छोटे उद्योग, नंतर लघु 50 कोटीपर्यंतचे उद्योग, मध्यम 250 कोटीपर्यंतचे उद्योग, हे सगळे माझ्या खात्याशी संबंधित येतात। आणि यांना अर्थव्यवस्था पुरवणं, मशिनरी म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी पुरवणं, त्यांना मार्गदर्शन करणं, मार्केटिंगला अर्थपुरवठा करणं, एक्सपोर्टला अर्थपुरवठा करून त्यांना प्रवृत्त एक्सपोर्ट करण्याचं काम माझं विभाग करतं। एकंदरीत देशातले उद्योग वाढून तरुणांना प्रोत्साहन करणं, आणि ते प्रोत्साहित नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीचं करून उत्पन्न कसं वाढवता येईल, आणि उत्पन्न वाढवून आपलं प्रॉफिट कसं अधिक मिळवता येईल, नकळत GDP वाढेल, या उद्देशाने आमचे प्रयत्न आहेत। आता अनेक प्रयत्न माझे चालू आहेत। मी आता भिवंडीला एक खाजगी इंडस्ट्री देतो आहे, की त्या यांनी सांगितलं, मालक आहे, तो म्हणाला माझ्याजवळ 500 एकर जमीन आहे, मला इंडस्ट्री करायची आहे। तर मी बोलला अर्ज द्या। अर्ज दिल्यानंतर आज आम्ही प्रपोजल तयार केलं आहे की ते त्यांनी इंडस्ट्री सर्व मायक्रो, स्मॉल आणि मीडियम करावी। त्यांना लागणारे सुविधा, हॉस्पिटल, हॉटेल्स आणि ट्रान्सपोर्ट वगैरे सगळ्या सुविधा त्यात ह्याच्यामध्ये असल्या पाहिजेत। त्या जो हब असेल, इंडस्ट्री हब, त्याच्यामध्ये अशा प्रकारे प्रत्येक राज्यात उद्योग वाढवण्याचं काम मी करतोय। उद्योग
म्हणजे यातून उत्पन्न होतं ते उद्योग, नको ते उद्योगाबद्दल मी बोलत नाही आहे. तर म्हणून ते उद्योग वाढावं, उत्पन्न वाढावं. आता तुमच्या ठाण्याचं पर कॅपिटल इन्कम जवळपास 2,90,000च्या जवळपास आहे. अमेरिकेची ठाणेकरांना जाणीव करून देतो, पर कॅपिटल इन्कम अमेरिकेचं 54 लाख आहे, चायनाचं 36 लाख आहे, ब्रिटनचं 48 लाख आहे आणि आपण भारत 2 लाखाच्या जवळपास आहे. ठाणे हे जे 3 लाखाच्या जवळपास आहे. हे वाढलं जावं, आपलं जीवनमान उंचावं, यासाठी उत्पन्न वाढणं आवश्यक आहे. आपण 2 लाख सरासरी असलेल्या देशात आपण वावरतोय आणि अमेरिका 54 हा आपल्यातला फरक आहे. 1 नंबर आणि 5 नंबरमधला फरक आहे. हा कमी करण्याचं काम मी करत असताना आज जो मी आलो आहे तुमच्यासमोर, ठाणेकरांना सांगायचं आहे की हे जे कमी आपल्याला अमेरिकेची जर स्पर्धा करायची असेल, महासत्ता बनायचं असेल, तर आपल्याला आपलं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न वाढवावं, महाराष्ट्राचं वाढवावं, देशाचं वाढवावं, त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. आजच्या या शुभदिनी एक तर पहिलंच वर्षाचा दिवस आहे, वर्धापन दिन दिवस आहे. तुमच्या या पुढारीला वर्ष वाढत जाऊ दे. कोकणातल्या तळ कोकणासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुढे रायगड यासाठी नारायण राणेंच्या खात्याकडून ज्या योजना आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगाल तर बरं होईल. कोकण महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा ज्या आमच्याकडे आहेत, रस्ते, पाणी, टँकरचं लागत नाही आमच्याकडे, पाणी, वीज 100%, रस्ते अगदी वाडी, आम्ही म्हणतो वाडी, एका गावात 12 वाड्या, तर वाडीपर्यंत डांबरी रस्ते पोचले आहेत. अपवाद कुठे असतील, शाळा अशा नाहीत, पूर्ण शिक्षक, आरोग्य सरकारी हॉस्पिटल आहे, माझंही हॉस्पिटल आहे, 650 कॉटचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आत्ता माझ्या खात्याने ओरसला टेक्निकल सेंटर 200 कोटीचं ओरसला काम आता सुरू होईल, जागा मिळाली, काम सुरू होईल. यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी, मशिनरीवर प्रशिक्षण वगैरे तिथे चालणार. एअरपोर्ट झाला, गेलात विमानाने जा, एअरपोर्ट झाला, 4 पदरी रस्ता झाला, रेल्वे आहे, सगळी स्टेशनं करत रेल्वे, काही क्वचित फास्टेज आहे पण आहे. समुद्र मासेमारी आणि त्यांच्या माशांना योग्य भाव मिळण्यासाठी एक्सपोर्टही चांगला चालला आहे. आमची मुलं जी जाग्यावर मासे पकडून आणून लिलाव करत होते, आत्ता क्रॉफेट मार्केटला, ऑबेरायला पण खेकडे मालवणवरून येतात, क्रॅप येतात ना, हे मालवणवरून येतात ऑबेरायला. म्हणजे कुठपर्यंत आम्ही पोचलो ते सांगतो तुम्हाला. आणि युरोपमध्ये माझा स्वतः एक्सपोर्टचा व्यवसाय, युरोपला मी मासे पुरवतो. म्हणजे माझ्यापुरता म्हणजे अनेक मुलं आहेत तशी. तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगेन, काही सोडलं नाही मी. आत्ता मी दोडामार्ग या ठिकाणी महाराष्ट्राचा इंडस्ट्री मिनिस्टर असताना मी इंडस्ट्रीसाठी ॲक्विशन केलं जागा आणि तिथे इंडस्ट्री आणणार होतो, सरकार बदललं त्यामुळे ते थांबलं. पण मी आता ओरसला 1400 एकरमध्ये मेडिकल इक्विपमेंट बनवणारी फॅक्टरीज, म्हणजे 500 कंपन्या, मी आणि पियुष गोयल दोघं मिळून 500 कारखाने आणू पाहतोय. कुठे? दोडामार्ग, सिंधुदुर्गात. आम्ही प्रत्येक आणि त्याशिवाय मी खात्याचा कारभार घेतल्यावर 15 दिवसाच्या आत सिंधुदुर्गात 72 अधिकारी घेऊन गेलो. प्रत्येकाने आपलं खादीचं असेल, खादीचं कारभाराबद्दल माहिती द्या, मशिनरीची माहिती द्या, लोन कसं घ्यावं, याची सगळी अशी मी प्रत्येक खात्याशी हे केलं. एवढंच नाही हो, मी आसामला गेलो, येताना असाच आलो नाही कोकणात, येताना 2000 बांबूचे रोपं आणली आणि ते सावंतवाडी आणि दोडामार्गला वाटले, कारण जंगल भागात ते लावायचे असतात. तो बांबूमध्ये अगरबत्ती बनवायला ज्या काड्या लागतात तर त्या आसामच्या बांबूच्या चांगल्या असतात. आणि हे अगरबत्ती आपल्याकडे देव आहे असे नाही, आमची अगरबत्ती म्हणजे MSME खादी विभाग जे बनवतं, 2.5 हजार कोटीची निर्यात होते
मी तिकडे पण देव आहेत, तिकडे अगरबत्ती आम्ही पाठवतो. हां, त्यामुळे मी कोणताही विभाग माझ्याकडे येऊ द्या, त्याचा उपयोग पहिलं कोकण आणि मग महाराष्ट्र, पण कोकणात आणतोच आणतो. नाही तर मी कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रात असताना कोणताही प्रस्तावाला पहिलं कोकणाचं सांगा तर पुढे जायचं. हे आपली हुकमत होती तिथे. कळलं ना? तुम्ही आक्रमकता मी विकासासाठी वापरली, लोकांच्या प्रगतीसाठी वापरली. याचबरोबर आणखी पुढचा एक प्रश्न म्हणजे नितीन गडकरी संपूर्ण देशात हायवेमॅन म्हणून ओळखले जातात, पण का कोणास ठाऊक राणेसाहेब म्हणजे सिंधुदुर्गात गोव्याहून सुरू झालेला मुंबई हायवे सिंधुदुर्गात व्यवस्थित 4 लेनचा होतो, मात्र का कोणास ठाऊक रत्नागिरी त्यातही रायगड तिथं आला की असे स्पीड ब्रेकर आहेत की त्या अख्खी गाडीच्या गाडी जाते की काय त्या खड्ड्यांना मी स्पीड ब्रेकर म्हणतोय. या हायवेच्या 2 जिल्ह्यातलं सुद्धा नारायण राणे साहेब आपण मनावर घेणार का आणि हा हायवे मार्गी लावणार का? मी महाराष्ट्राचा नेता आहे, देशाचा मंत्री आहे, मी काय कोकणापुरता नाही आहे. तिथलं हे विचारून घ्या का झालं असं. सिंधुदुर्गात 4 लाईन होतं, रत्नागिरीला का कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय हो. तुम्ही म्हणता स्थानिकांना काम द्यावं, आपण भावनिक आहे ना. आता स्थानिकांना कोकणी माणसाला कॉन्ट्रॅक्टर बनवा, आम्ही दिला, तो पळून गेला, काम नाही पूर्ण केलं. आता दुसऱ्याला रिटेंडर झालं, आता होईल आणि गाडी स्पीडने मुंबईत येईल, 5 तासात येईल, काळजी करू नका. एक आणखी एक प्रश्न म्हणजे वेळ कमी आहे तुम्ही म्हणालात तसं, परंतु एक मगाशी तुम्ही तुमच्या खात्याच्या योजना सांगताना या देशातल्या तरुणाईला उद्योग प्रवण करण्यासाठी आणि इकडे बसलेल्या तरुणांना सुद्धा एक आवाहन केलं की उद्योजक व्हा, उद्योगाकडे या. खरं तर हा कार्यक्रम 1 जानेवारीचा वर्धापन दिनाचा आहे, तरीसुद्धा राजकारणाचा प्रश्न विचारल्याशिवाय मोह आवरता येत नाही. आपल्यासारखा आक्रमक बोलणारा नेता असल्यावर तो मोह आवरता येत नाही म्हणून विचारतो. त्याच वेळी आक्रमकपेक्षा दुसरा शब्द देऊ का? सांगा. सडेतोड म्हणा. सडेतोड खरं रोखतो नाही. लोकांचा गैरसमज होतो त्या शब्दामुळे. हो हा, म्हणजे हातात माईक आहे म्हणून बोलत नाही मी. नाही, सडेतोड बोलणार आहे, रोखटोक पण बोललो असतो, परंतु ते का उगाच त्यातून आणखी वेगळा वाद होईल. मुद्दा असा आहे की राजकारणातल्या काही तरुण नेत्यांवर राणेसाहेब तुमचंच नाही तुमच्या परिवाराचं सुद्धा प्रचंड प्रेम आहे. म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं तर एक मिशन असल्यासारखं, एक टार्गेट असल्यासारखं आदित्य ठाकरेंना सतत टार्गेट केलं जातं. नक्की काय आहे? भाजप सांगते म्हणून की एक नाही, मला उघडं पाडायचं आहे, राजकारणात एक नवं पर्व, चांगलं पर्व आणायचं आहे. तुमचा वर्धापन दिन आहे, नाही फटाके अशा वेळेला चांगली नावं घ्यावी, अपशगुन का करता कळत नाही. नाही फटाकेही फुटले आपलं पाहिजे. चांगले विषय प्रगतीचे चालले आहेत, लोकांचं चालले आहेत. नाही ठीक आहे. आता माझे दोन्ही मुलं निलेश नितेश राजकारणात आहे. पहिले तर दोन्ही परदेशात शिकले, चांगलं शिक्षण घेऊन आले आणि व्यवसाय करून करतात, फुल टाईम पॉलिटिशियन नाही, व्यवसाय करून, आणि दोघे चांगला अभ्यास करतात. नितेश आमदार असल्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने तो काम करतोय. पक्ष जी जबाबदारी देईल, बरोबर ना, जी जबाबदारी देईल तोच यशस्वी चांगली पार पडतात. आणि मला अभिप्रेत असं काम त्यांच्याकडून होत आहे. जनतेचं, लोकांचं, पक्ष आणि जनता त्यांच्यावर खुश आहे. हो. नाही आदित्य ठाकरेंबद्दलचा प्रश्न नाही, एवढं चांगला कार्यक्रम काय बोलू. नाकात एक तर पुरुषासारखं बोलतच नाही, मग पुरुषासारखं बोलत तर त्याला उत्तर द्यावं, हे काय खरं नाही. ते काय, त्यांचे वडील काय, क्रियापद वापरतच नाही. एक शेवटचा जाता तो प्रश्न, अर्थातच पुन्हा नारायण राणेंची जी कारकीर्द होती मुख्यमंत्री म्हणून, ते गाजणारी कारकीर्द होती. मगाशी सुद्धा मी उल्लेख केला, लहान होती कारण निवडणुका लागल्या, मुदतपूर्व लागल्या. या पुढील काळात महाराष्ट्राकडे पाहताना आता जे चाललेलं आहे त्या पुढचा राजकारणाचा टप्पा कसा असेल आणि स्वतः नारायण राणे त्या टप्प्यात स्वतःच्या कोणत्या भूमिकेकडे पाहता, केंद्रीय पातळीवर आणखी काय जबाबदारी आवडेल किंवा महाराष्ट्रात आणखी कोणत्या जबाबदाऱ्या मिळाव्यात असं वाटतं की ज्यातून महाराष्ट्राचं आणखी भलं होईल? पहिलं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारलात, आत्ताचं सरकार महाराष्ट्रात तर चांगलं चाललं आहे. आता मुख्यमंत्र्यांना पण आमंत्रण केलं आहे, त्यामुळे चांगलं चाललं आहे. तुम्ही माझ्याबद्दल विचाराल
मी एक ती समाधानी राजकारणी आहे. मी 84ला शाखा प्रमुख झालो, 85ला नगरसेवक झालो, 87ला BSTचा मेंबर झालो, 88ला चेअरमन 3 वर्ष कंटिन्यू राहिलो आणि BST चेअरमन असतानाच आमदार झालो. लगेच दुसऱ्या वर्षी मंत्री, मुख्यमंत्री, ही सगळी जवळ 10-12 विभागाची जबाबदारी माझ्याकडे मी पार पडलेली आहे. आणि तेव्हा पण 35 वर्ष मी मंत्री आणि पदावर आहे, लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मग राजकारणात माझ्या एवढा यशस्वी कोण झाला नाही. एक अध्यक्षपद सोडलं विधानसभेचं, बाकी सगळी पदं मला मिळालेली आहे. मी समाधानी आहे. आणि इथून मी आता दिल्लीला आहे. मी तुम्हाला सांग, माझा स्वभाव आहे मागायचं नाही, मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा, पण मागायचं नाही. आपल्या कर्तृत्वावर पद मिळालं पाहिजे या मताचा मी आहे. प्रत्येक वेळेला मला बोलून सांगण्यात आलं की तू ह्या पदासाठी तुझं नाव गेलं आहे, तू जा आणि पद स्वीकार. इव्हन आता खासदारकीच्या वेळेला मी जात नव्हतो दिल्लीला. बोला अजून 2 वर्ष महाराष्ट्रात काढूया आणि नंतर जाऊ. तर नाही, तुम्हाला तुमचे नाव दिल्लीहून आलं आहे, तुम्हाला जावं लागेल. मी शेवटचा 1 तास असताना फॉर्म भरला आणि गेलो. तुम्हाला काय म्हणजे काही गोष्टी तुम्हाला सांगू, काही नशीब लागतं तर असं माझ्यासारखं नशीब असावं. एक दिवशी माझ्या घरी फोन आला खासदार असताना की त्याने सांगितलं की हे नारायण राणी जी का घर है. हाँ, PMOतून फोन होता कि उनको PM साहब ने ये टाइम में PMO में बुलाया है. म्हणजे घरी त्यांच्या बोलवलं. आता मी आल्यावर मला निरोप कळला. मी परत फोन करून विचारलं, बरं तुम्हाला बोलवलं, आम्हाला माहीत नाही का? मी म्हटलं काय कोणी तक्रार वगैरे काय केली आहे की काय? बोल आपल्याला बोलत नाही. आपल्याकडे तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आक्रमक बोलत तर आपल्या राशीला तक्रारी जास्त येतात ना. मी आता सडेतोड बोल. PO मध्ये गेलो. तिथे एक अधिकारी भेटले. मी त्यांना विचारलं, मैं नारायण राणे हूँ, आयडेंटिटी कार्ड दाखवलं, मुझे बुलाया है. मग त्याने एक दरवाजा उघडला. तिथे हॉल होता, 25-1 माणसं बसतील असा हॉल होता. मी पहिलाच होतो. तर मला झालं आप यहाँ बैठिए, आज शाम को आपको शपथ लेना है, आपको मंत्री बनने जा रहे. तेव्हा मला वाटलं अरे मी आलो वेगळं आणि मला मंत्री बनवतं तिथे सांगण्यात आलं. तिथे त्यानंतर बाकीचे मंत्री बनणारे ते लोक पण आले. मग आम्ही एक दुसऱ्याला विचार तुला कधी कळलं वगैरे असं. मी म्हणजे मला माहीतच नव्हतं मी केंद्रात मंत्री बनणार. आणि किती तासानंतर मंत्री झाला शपथ? नाही, दुपारनंतर. मुंबईतून माझ्या नातेवाईकांना बोलवलं घरच्यांना आणि दुपारनंतर झाला शपथविधी. त्यामुळे मला पदविधान. आणि तुम्ही म्हणता ना महाराष्ट्रात मी कुठलं पद मागत नाही कोणा, तो माझा कमीपणा समजतो. म्हणून महाराष्ट्रात ठीक चाललं आहे चांगलं, पण मला वाटतं की माझा महाराष्ट्र देशात सर्व क्षेत्रात 1 नंबरला असावा, 1 नंबर असा. मला असं वाटतं मराठी भाषा समृद्ध भाषा आपली, त्याच्यावर शब्दाने माणसं आपोआप मार्गदर्शन त्यांना मिळतं आणि ते तशा प्रकारे प्रगती आणि करतात. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. एक किस्सा सांगतो साहेब. मला वाचनाची पहिलीपासून म्हणजे शाखाप्रमुख होण्याच्या पूर्वीपासून आवड आहे. दादर वाचनालयात मी मेंबर नव्हतो, माझा मित्र सकपाळ मेंबर होता. त्याला सांगितलं मला पुस्तकं आणून दे. दासावामध्ये आणून दे. तो आणून द्यायचा. मग मी इन्कम टॅक्सला लागलो. इन्कम टॅक्सला जाताना माझे छोटे मोठे व्यवसाय असल्याने मी टॅक्सीने जायचो. पगार किती विचारू नका, पण टॅक्सीने जायचो व्यवसाय असल्यामुळे. आणि हातात म्हणजे मांडीवर पुस्तक मी वाचत चर्चगेटपर्यंत जायचो. एकदा वि. स. खांडेकरांचं पुस्तक वाचत होतो. वि. स. खांडेकर. त्या वि. स. खांडेकर त्याच्यात म्हणाले, एकच पॅराग्राफ सांगतो, तुम्हाला आयुष्यात जर कोण बनायचं असेल, झालं मी शेवटचं, प्रगती साध्य करायची असेल, तुम्ही अभ्यासू पाहिजे, तुम्ही सहनशील पाहिजे, तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पर्टिक्युलर म्हणजे पंक्च्युअल म्हणतो आपण, पंक्च्युअल, सिन्सिअर, डिसिप्लिन हे गुण तुमच्यात असावेत. मात्र तुम्ही आक्रमक असू नये,
अविचारी असू नये, न विचार करता काही बोलणं काही करणं असं असता कामा नये. कष्ट न करता अपेक्षा काही करणारे असतात. मी एवढ्यात माझे चर्चगेट म्हणजे इन्कम टॅक्स आयकर भवन आलं आणि तिथे मी थांबलो कारण मला वर जायचं. मनात वर गेल्यावर एकच बोललो की आपण दुसऱ्या कॅटेगरीत येतो, आपण का पहिल्या कॅटेगरीत येत नाही. सहनशील अमुक अभ्यासू वगैरे तेव्हा काही नव्हतं. मी बोललो नाही आपण बदलायला पाहिजे. 20 खांडेकरांवर माझं राहणीमानापासून बोलण्याच्या भाषेपासून मी आज बदललो आहे 100%. 20 खांडेकरांच्या पुस्तकातल्या विचारांनी 100%. मी संध्याकाळी गेल्यावर जेवढे रंगीबेरंगी शर्ट होते सगळे बॅगेत टाकले. सफेद शर्ट आणि ब्ल्यू याच्या व्यतिरिक्त आत्ता तुम्ही बघा टी व्हीवर मी हे दोघांपैकी काय वेगळं काय नसतं. मित्र माझे इन्कम टॅक्सला माझ्यासोबत मी इन्कम टॅक्स म्हणून क्रिकेट खेळायचो, टीममध्ये होतो. त्यांना सांगितलं माझ्या तोंडून पार्लमेंट वर्ड आला तर तू सांगायचं एंटी तू हे राणे हे बोललास म्हणजे मी परत बोलणार नाही. हे त्यांना मी हे दिलं. एवढं पर्टिक्युलर फक्त पुस्तकाचं माझं कोण मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे सोडले तर कोण नाही. आणि त्यात मी काय कमीपणा नाही करत नाही. त्यांच्यामुळेच मी नारायण राणे महाराष्ट्राला दिसला देशाला बिकॉज ऑफ बाळासाहेब ठाकरे. हे मी खबर. हे श्रेय उद्धव ठाकरेचं नाही हेही सांगतो नंतर लगेच जोडाल. पुत्र जन्माला म्हणजे असा येणं ते साहेबांच्या तोडून मी ऐकलं आहे, ते इथे सांगणार नाही कळण. पण असू देत. स्वाभाविकचा वर्षाचा नवा दिवस आहे आणि नव्या 2 गुड ब्रेकिंग न्यूज तर दिल्यास त्याचबरोबर नारायण राणे यांना मंत्रिपद कसं मिळालं याची सुद्धा टी व्हीच्या भाषेत सांगायचं तर एक इन्साइड स्टोरीसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. अर्थात नाही सांगणार म्हणता त्यांनी आपला सडेतोडपणा दाखवत काही गोष्टीसुद्धा आपल्याकडे उघड केलेल्या आहेत. धन्यवाद नारायण राणेजी. या कार्यक्रमात तुम्ही एवढ्या मोकळेपणानं नेहमीच्या सडेतोडपणे बोललात. मी सुद्धा शब्द बदललेला आहे, बदलावं लागतं काही वेळा. इथंच थांबूया आपण. पुढारी न्यूजवर तुम्ही बातम्या सरस्पष्ट पाहता, जसं घडतंय तसं दाखवणारं दैनिक पुढारीच्या परंपरेतलं तुमचं आमचं या मातीशी आणि मातीतल्या माणसांशी इमान राखणारं चॅनल म्हणजे पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.